नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात मान्सून दाखल झाला आहे। कोकण पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे। तर आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात होणार आहे हा पाऊस, चला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। शेतकरी मित्रांनो, अहमदनगरमध्ये आज आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। त्यानंतर जुन्नर, खेड, खोपोली, पुणे या भागात सुद्धा आज जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। पुण्यामधील अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। यामध्ये जेजुरी, दौंड, बारामती या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। आज दुपारपासूनच या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे व दुपारनंतर व रात्री सुद्धा या ठिकाणी पाऊस होईल। त्यानंतर सातारा, कराड, वडूज, विटा या भागात सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे। तर सांगली, जत या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा आज मुसळधार पाऊस होणार आहे। त्यानंतर पंढरपूर, सोलापूर या भागात सुद्धा आज दुपारी जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल। त्यानंतर करमाळा, बार्शी, पेठ, जामखेड, केज, लातूर या भागात सुद्धा आज दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर बीड, माजलगाव, परळी या भागात सुद्धा आज रात्री पावसाचा अंदाज आहे। तर दुपारनंतर सुद्धा या ठिकाणी पाऊस होणार आहे। त्यानंतर रात्री अहमदनगर, श्रीरामपूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, मनमाड, चाळीसगाव, सिल्लोड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे 7 ते 8 वाजे दरम्यान व त्यानंतर या ठिकाणी पाऊस होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे। आज दुपारनंतर परभणी, नांदेड, वाघोला, हिंगोली, पुसद, वाशिम, उमरखेड या भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तर यवतमाळ, वणी, चंद्रपूर या भागात सुद्धा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे।